पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या नेतृत्वाखाली आमगाव पोलीस ठाण्याने एक मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे अवैध गौण खनिज रेतीची वाहतूक करत असलेल्या 2 ट्रॅक्टरला अडवून पोलिसांनी तब्बल 16,12,000 रुपयांचा माल जप्त केला आहे। पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती गुप्त मिळाली की वाघ नदी पात्रातून मुंडीपार येथील मारबत घाटातून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केली जात आहे। त्यानुसार घाट टेमनी बीट परिसरात सापळा रचला गेला आणि 2 ट्रॅक्टर आणि ट्रॅली थांबवली। पहिल्या ट्रॅक्टरमधून 6,000 रुपये किमतीची एक ब्रास रेती, 7 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, 1,50,000 रुपये किमतीची ट्रॉली मिळून 8,56,000 रुपये किमतीचा माल जप्त झाला। दुसऱ्या ट्रॅक्टरमधून 7,56,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला। या कारवाईत 7 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे, लिखीराम दसरे, विनोद उपराडे, चेतन शेंडे, असीम मन्यार, नितीन चोपकर ही कारवाई यांनी केली। या कडक कारवाईने अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। याचप्रमाणे अवैध धंदे करणाऱ्यांवर उचित कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक तिरुपती राणे यांनी सांगितले। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।